शोभे काही नाही झालं शोभे आईची अंग घेऊन सांगतो तुझा गैरसमज झाला शोभे अगं काय झालं आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय का बस तुझं जावई आणि स्वीटी एकमेकांच्या मिठीत होत्या आम्ही आलो तेव्हा अहो आमचंच नशीब फुटकं काय करायचं आता आम्ही जगायचंच नाही का आम्ही आम्ही सांगतो ह्या माणसाचं आणि हिचं जगात चालू आहे हो नाही हो शोभताई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय तसलं काय पण नसला गैरसमज ग अगं आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय हो शोभताई ऐकून तरी घ्या हो तुम्ही स्वीटे काय चाललंय ग तुझं नाही माझ्या लेकरावरती नको नको ते आरोप केलेस आणि आता तू काय करायलीस आता तुम्ही समजायला तसलं खरंच काय नाही यांनी चुकून मला मिठी मारली सांगा की जिजू चुकून हा माझ्या पोराने केलं ते मुद्दाम म्हणून आणि तू करते असते चुकून असंच नव्ह नाही आता खरं एवढे दिवस माझ्या पोराला तू घालून पाडून बोलत होतीस त्याला नको नको तसं वागवलंस तू हा आम्ही तरी काय बोललो नाही मध्ये पडलो नाही उलट तुझीच बाजू घेऊन आम्ही त्याला गप्प केलं आणि आता तर तू हातच पार केली ना अगं डायरेक्ट तू त्याच्या चारित्र्यावरती आरोप घेतलायस हा आणि स्वतःची बाजू मात्र सावरायलीस काय बस बस झालं आता बंद पडायचं सगळ्यांनी एकदा सांगितलं ना हो आमच्या दोघांमध्ये तसलं काय पण नाही तुमच्या समजायचा गैरसमज झालाय त्यांनी चुकून मला मिठी मारली आता आरोप नाही करायचा माझ्यावर असली तसली पोरगी नाही मी माझं फक्त शुभूवरच प्रेम आहे आणि मी फक्त त्याचीच आहे कळलं बस नको नको ते आरोप करायला लागले बस झालाय तिला काय झालं ना तुला सोडणार नाही हा लैला मजनू काय याला मारलं तर 2 लागतंय वय घाल दगड तरच ही लैला आपल्याला मिळेल आम्हाला मारलंस ना तू हा? आता तुला कळ आम्ही कोण आहे ते आता तुला आम्ही सोडणार नाही आम्हाला जे पाहिजे ते मिळवल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आता ह्याला जित्ताच सोडणार नाही ए बघतो काय टाक दगड काय शुभम शुभम श्रावणीला चाकू दाखवतोस तुझी हिंमत कशी झाली तुम्ही लय मोठी चूक केलीत मी माझ्या जीवावर उठला असता की नाही चालला असतं पण तुम्ही माझ्या श्रावणीकडे वाकडं नजरेने बघताय तुम्हाला इथं जिद्दा काढीन मी जिद्दा कळाय
शोध इकडे नवं शोध शोध म्हणजे निघतो शांत झोपायचं अगं थांब ना, मला खूप बोलायचं तुझ्याशी. आता नाही उद्या शांत झोप शुभू शुभू मला बोलायचंय तुझ्याशी. माझा बेस्ट फ्रेंड आला. हे माझ्या जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट आहे. वैभवी किती खुश होती, किती मजा आली. बर्थडे पार्टी मला कायम लक्षात राहील. खरंच छान दिसतेस हा. त्याचे फत्ताडे पाय, मस्क पोट, एवढं छान दिसतंय पदर की मला रंकाळ्यात सोडावंसं वाटतं. आता काय बोलली, मला शिरवत होती ना. अरे दाखवतेस तिला, दाखवतेस.